वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी गायत्री, तुम्ही सगळ्यात मला ओळखतच असताल. तर आज मी तुमच्यासाठी एक मिनी व्लॉग करणार आहे, म्हणजेच पोरींसाठी असतील, पोरं पण बघू शकतात, त्यात काही प्रॉब्लेम नाही. तर हा व्लॉग असा आहे की मी करणार आहे आज माझा मेकअप. म्हणजे मी जो डेली बेसिसवर मेकअप करते ना तोच करणार आहे. सो तुम्ही आज पहा मी कसं करते. पण मेकअपपेक्षा जास्त मला स्किन केअर आवडतो, बट कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर मग प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे, त्यामुळे मेकअप केला हवा. सो माझ्याकडे जास्त काही प्रोडक्ट्स नाही येतात इथं. मी सध्या तर दुसरीकडे आहे म्हणून. तर आपण आपला मेकअप स्टार्ट करूया. तर तुम्ही बघा स्टेप बाय स्टेप मी सांगेल की मी काय काय अप्लाय केलं आणि कसं कसं केलं आहे. तर नक्की पहा. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर मी सगळ्यात आधी स्किन केअर करणार आहे. तर स्किन केअरमध्ये आपण लावणार आहे पहिला टोनर. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल स्किन हायड्रेट करण्यासाठी आपण टोनर यूज करतो. तर मी रोज मिस्टचा हा टोनर यूज करते. म्हणजे युजली तर मी रोज यूज करते तर हाच करते, कारण गुलाब पाणी आहे, त्याच्याने काही साईड इफेक्ट वगैरे तर होत नाही. उलट माझे पिंपल्स कमी झाले त्याच्याने आणि रेडनेस वगैरे डार्क सर्कल्स पण हे अवॉइड करतो. तर तुम्ही सगळे पण यूज करू शकता. चांगला रिझल्ट देत आहे. एक 1 वीक किंवा 1 मंथ यूज करून बघा तुम्ही. हाच नाही बोलत मी की हाच करा म्हणून. आपलं नॉर्मल रोज वॉटर असताना ते सुद्धा यूज करून बघू शकता. तर खूप चांगला रिझल्ट येईल तुम्हाला. म्हणजे ज्याला पिंपल्स असतात ना, ड्राय स्किनवाले असतात, तर तुम्ही यूज करून बघा रोज वॉटर. म्हणजे फेस क्लीन करतो ना आपण, फेस वॉश वगैरे, त्याच्यानंतर रोज वॉटर लावून बघा आणि मॉइश्चरायझर करायचं. म्हणजे मॉइश्चरायझ करायची स्किन त्याच्यानंतर रोज वॉटर नंतर. तर हा स्टेप करून बघा, तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट भेटेल. मी केला आहे म्हणून मी सांगते, असं जबरदस्ती नाही की कराच म्हणून. तुम्हाला करायचं असेल तर करा, बाकी तुमची मर्जी. आता आपण अप्लाय करू. कॅमेरामध्ये मला एवढं काही दिसत नाही कारण ऊन पडते ना म्हणून. तर मी मॉइश्चरायझर नाही लावणार आहे, कारण माझं मॉइश्चरायझरच संपलं आहे. काय करणार, मी डायरेक्ट सनस्क्रीन अप्लाय करणार आहे. दुसरं काय ऑप्शनच नाही आपल्याकडे, काय करू शकतो. बट मॉइश्चरायझर पण खूप इम्पॉर्टंट असतं स्किन मॉइश्चराईज करण्यासाठी. आणि सनस्क्रीन तर त्याच्यात जास्त इम्पॉर्टंट असतं, कारण आपण जातो मतानाचं बाहेर, टॅन होतं, हे होतं ते होतं. त्यापेक्षा प्रोटेक्टिव्ह लावा ना, कशाला काय होईल. भरपूर लावा, पुण्याचं लावाच काय जात नाही. सॉरी. सनस्क्रीन हा अप्लाय करून झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता, थोडं जाऊन बघून दाखवता, म्हणजे ऊन खूपच पडतं आहे सध्याला. बघू शकता माझ्या सगळ्या विंडोजमध्ये ना खूप मस्त व्ह्यू दिसतो बाहेरचा. हे असं लावलं ना सनस्क्रीन, असं गारगार फील होतं. म्हणजे आता समजा आता सनलाईट पडते ना फेसवर, त्याचं वाटतं की ते आपल्याला म्हणजे काय म्हणू शकतो, धडकून असं वेगळीकडून चाललं आहे तर फेसला लागत नाही असं फील होतं समटाईम्स. बट तुम्ही सनस्क्रीन यूज करा, खूप इम्पॉर्टंट असते सनस्क्रीन. काही लोक यूज नाही करत, पण माझी तर तीच सजेशन असेल की तुम्ही अप्लाय करा. माझी डोळे किती मस्त दिसतात आहेत. झूम होईल नाही होत शीट. आम तुमचं मेकअप खुश वेळ नाही तर हेअर्स कोम करून घेऊ का आधी, नाहीतर नंतर राहून जातात. कधी कधी विसरून जाते मी केस विंचरायचे. माझे बँग्स तर खूप मोठे झाल्यात, पुढं ठेवून तर काहीच फायदा नाही त्यांचा. मला असं एकटं बोलायला आवडत नाही जास्त, पण सवय करून घ्यावी लागेल आता ब्लॉग्स वगैरे बनवायच्यात म्हटल्यावर.